रिपीट. सर्वप्रथम आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया आणि भजन केल्यानंतर आपण आपल्या पुढच्या आजच्या विश्वात्मके देवे फेसबुक लाईव्ह यातल्या 8व्या पुष्पाला ब्रह्ममीमांसा 2 या भागाला आपण सुरुवात करू. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, कृष्ण हरी मुकुंद मुरारी, हा राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. हा पांडुरंग 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 मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सर्व साधु संतान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांच्या हृदयामध्ये आणि सर्वांच्या घरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे. त्यामुळं त्या गणरायाला, त्या आत्मरूप गणरायाला, त्या परब्रह्म स्वरूप गणरायाला प्रथम आपण सर्वांनी वंदन करूया. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे श्री निवृत्तीदासू अवधारी जोजी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपल्या निरूपणाला सुरुवात करायच्या अगोदर त्या सद्गुरू रायाला वंदन करूया आणि सद्गुरू रायाला वंदन केल्यानंतर आपण पुढच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत अवघे जीवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृत आते पारू म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय ते हृदयी गिवसोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता. ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः. जय हरी. ब्रह्ममीमांसा 2 या विश्वात्मके देवे फेसबुक लाईव्ह सेवेला सुरुवात करायच्या अगोदर ब्रह्ममीमांसा भाग 1 याच्यामध्ये आपण काय चिंतन केलं त्याचा थोडासा रिपीट किंवा रिव्हिजन आपण थोडंसं करूया आणि त्यानंतर तिथून पुढे आपण ब्रह्ममीमांसा 2 या विषयाला सुरुवात करूया. तर मागच्या सेवेमध्ये आपण सर्वांनी म्हणजे ब्रह्ममीमांसा कसा निर्माण झाला, शास्त्राचा त्याला वेगवेगळ्या शब्दांनी कसं त्याचं वर्णन केले आहे. कोण त्याला वेदांत दर्शन म्हणते, कोण त्याला अद्वैत दर्शन म्हणते, कोण त्याला ब्रह्ममीमांसा म्हणते आणि वेगवेगळ्या नावानी
त्याच एका परब्रह्म स्वरूपाचा विचार किंवा त्याचा विलास मांडण्याचा शास्त्रकारांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचा आपण त्या ठिकाणी विचार केला. त्याच विचाराबरोबर त्यानंतर सद्गुरूंचं स्तवन आणि सद्गुरूचं स्तवन करत असताना त्या सत्शिष्याचं किंवा त्या साधकाचे मुखातून बाहेर पडणारी वाणी किंवा शब्द हे कसे अपुरे असतात, मर्यादित असतात आणि त्या शब्दांचा जरी म्हणजे शब्द जरी अपुरे पडले तरी मात्र तो जो साधक आहे तो त्या सद्गुरूचं स्तवन केल्याशिवाय थांबत नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की बाबा संशयाच्या गाठीची उकल होण्यासाठी किंवा त्या गाठी तुटण्यासाठी काही आपल्याला सत्संगाच्या गाठी बांधाव्या लागतात. ऐसा लाभ बांधा गाठी. आणि त्या गाठी बांधण्यासाठी सत्संगात आल्यानंतर सद्गुरू आपल्याला नाही का म्हणजे आचरण पद्धत आणि लीला पद्धत हे दोन्ही करून आपल्या ठिकाणी असणारे अवगुण काढून गुणसंपन्न करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या ठिकाणी असणारे दोष काढून टाकण्यासाठी किंवा दोष निवारण करण्यासाठी कसं लीला करतात हे आपण पाहिलं. आणि त्यांच्या या लीला किंवा त्यांच्या सूत्राचा जर विसद समजला तर आपल्याला सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म याचा विस्तार किंवा विलास या जगामध्ये कसा होऊन राहिला आहे ते सहज आणि समजायला सोपं होतं. याचा आपण मागच्या वेळेला विचार केला. आणि त्या अनुषंगानं जोपर्यंत साधक हा प्रेम स्वरूपिणी म्हणजे भगवंतावर प्रेम स्वरूपिणी भक्त होत नाहीये तोपर्यंत किंवा सद्गुरूचा जोपर्यंत तो जीवावरती लिंबलोणं करत नाही तोपर्यंत त्याला हा भाव समजणार नाहीये किंवा हा ब्रह्मविलास समजणार नाही. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला पहिलं समजून घेतलं आपण की एरवी प्राण्यांच्या हृदयदेशी ते बुद्धिस्फुर्य अहर्निशी नाही का म्हणजे जे काय स्फुरण पावणारी जी काय बुद्धी आहे किंवा स्फुरण पावणारा जो श्वास आहे ज्याला आपण आत्मविद्या म्हणतो, ज्याला आपण ब्रह्मविद्या म्हणतो, तीच या जगात गुरुपद नावानं विस्तार पावलेले आहे किंवा त्यालाच आपण गुरु म्हणतो. आणि गुरु संज्ञित वस्तू जी ब्रह्मविद्या आहे त्यालाच आपण या ठिकाणी ब्रह्ममीमांसा किंवा परब्रह्म असं म्हणतो. आणि त्याच्या चिंतनानं किंवा त्याच्या यानं पुढे गेल्यानंतर आपल्याला हा ब्रह्ममीमांसा समजायला सोपा होत असतो नाही का. आणि म्हणून त्याचा विचार करण्यासाठी म्हणून ते परब्रह्म प्रकृती आणि पुरुष या नावानं या जगतामध्ये कसा विलास करून राहिलेला आहे हे समजून घेण्यासाठी किंबहुना प्रकृती आणि पुरुष या एकमेकावरती असणाऱ्या सापेक्ष कल्पना आहेत हे समजून घेण्यासाठी आपण काही दृष्टांत पाहिले. जसं की त्याच्यामध्ये म्हातारा आणि काठी आणि त्याचबरोबर सोनं आणि अलंकार नाही का म्हणजे असे बरेच दृष्टांत आहेत. त्या दृष्टांताचा जास्त दृष्टांताच्या विचारामध्ये आपल्याला जायचं ना आपल्याला सिद्धांताकडे यायचं आहे. आणि तो सिद्धांत समजून घेत घेत आपण पुढे आलेलो आहे. आणि पुढे आल्यानंतर आता आपला जो आजचा जो ब्रह्ममीमांसा 2 हा जो विचार आहे म्हणजे मागच्या वेळेला काय होतं की गुण अवगुण गुणाच्या आश्रयाला अवगुण आहेत आणि गुण अवगुण हे जर बाद झाले तर उरतं ते ब्रह्मच नाही का. आणि अशा त्या परब्रह्माचं जर आपण चिंतन केलं तर मात्र आपल्या ठिकाणी हा ब्रह्ममीमांसा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज जो आपला विषय आहे तो असा आहे की बाबा गुणांचा विचार करून त्या ठिकाणी गुणांचा विचार करून त्या ठिकाणी वस्तूची निर्मिती झालेली आहे नाही का. आणि गुणांचा विचार करून वस्तूची निर्मिती झालेली असल्यामुळं प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी गुण आहेत नाही का. म्हणजे मुळामध्ये आता इथं वस्तू ही मर्यादितपणाने घ्यायची नाही आपल्याला. वस्तू म्हटल्यानंतर त्या ठिकाणी फक्त असं काय एखादी लाकडाची खुर्ची किंवा असं काय एखादा फोटो किंवा असं काय एखादं हे असं नाही घ्यायचं. तर वस्तू ही व्यापक अर्थाने घ्यायची आहे. मग त्याच्यामध्ये हे जगत आलं, विश्व आलं, पृथ्वी आली, सगळं म्हणजे जे काय तुम्हाला दिसतंय किंवा हे नाही का हे सगळं आलं. म्हणून त्या प्रत्येक ह्याला गुण आहेत नाही का. आणि जिथं गुण आहे त्याला म्हणायचं सगुण म्हणजे गुणानं युक्त आहे म्हणजे सगुण. मग आता जर गुणांचा जर विचार करायला गेलो तर बघा आपण पहिल्यांदा एक उदाहरण बघूया. म्हणजे जसं पाण्याचा जर विचार केला आणि पाण्याचं जर आपण विघटन करत गेलो तर पाण्याच्या विघटनामध्ये काय मिळतं आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 वायू मिळतात नाही का. आता विचार करा त्या हायड्रोजनला आणि त्या ऑक्सिजनला कुठला आकार आहे का, त्याला कुठलं रूप आहे का, त्याला कुठला रंग आहे का, म्हणजे कसं आहे बघा म्हणजे म्हणजे त्याला कुठला गुण नाही आहे. आणि तेच जर दोघांचं परत एकत्रीकरण झालं तर त्याचं बर्फ होतं म्हणजे त्याला थंडावा दिला म्हणजे त्या पाण्याला जर थंडावा दिला तर त्याचं बर्फ होतं. बर्फ हे स्थूल रूपानं गुणामध्ये आलं नाही का. आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे निर्गुण होतं निराकार होतं तेच गुणामध्ये आलेलं या ठिकाणी नाही का. तसंच अजून जरा विचार केला आपण तर पाण्याच्या आवर काहीतरी हवेच्या स्पर्शानं किंवा ह्यानं तरंग उत्पन्न होतात नाही का. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी तरंग निर्माण झाले म्हणजे पाणी कसं आहे निराकार आहे आणि निराकार पाण्यावरती आकारामध्ये आलेले तरंग निर्माण झाले नाही का. म्हणून काय होतं या ठिकाणी म्हणजे
म्हणजे पाण्यावरती तरंग आल्यामुळे फुगवटे निर्माण झाल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, लाटा म्हणतो. आणि आकाराला आलं म्हणजे लाटा या आकाराला आलं म्हणून त्याला सगुण म्हणायचं. आणि तेच जर पाण्यानं त्या तरंगाचा जर त्याग केला, नाही का, पाण्याने तरंगाचा त्याग केला किंवा त्या बर्फाला जर आपण वितळवलं आणि उष्णता दिली तर परत त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं किंवा ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये रूपांतर होतं, जे की निराकार आहे. तसं पाण्यानं जर आपले त्यामधला जर लाटापणाचा जर भाव काढून घेतला किंवा लाटा काढल्या तर असतं ते खाली निर्गुण पाणी एकच आहे. म्हणून काय आहे तर तरंग हे सगुण आणि पाणी हे निर्गुण आहे. म्हणजे असा जर विचार करायला गेलं तर आकाराला आलं म्हणून त्याला सगुण म्हणायचं आणि निराकारात आहे त्याला निर्गुण म्हणायचं, नाही का. म्हणजे सारासार विचार करता दोन्हीची सत्ता एकच आहे. म्हणजे लाटा आणि पाणी, नाही का, जर विचार करायला गेलं तर आपण जाऊन एखाद्याला सांगितलं जा जरा लाटा घेऊन ये तर काय आणेल तो, पाणीच आणेल, नाही का. म्हणजे पाणी आणि लाटा, सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकाच सत्तेचं आहे किंवा एकाच सत्तेवरती निर्माण झालेले हे दोन्ही भाव आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आता त्याच पद्धतीने काय होतं तर ब्रह्म सुद्धा आपल्या वेगवेगळ्या गुणांचा वापर करून वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने या विश्वामध्ये नांदत आहे. काय केलं ब्रह्माने तर वेगवेगळ्या गुणांचा वापर करून वेगवेगळ्या वस्तूच्या रूपानं तो या विश्वामध्ये आहे, नाही का. ज्या वेळेला तो ईश्वर किंवा ते ब्रह्म त्यातले गुण काढून घेतो त्यावेळेला ती वस्तू सुद्धा अदृश्य होऊन जाते, नाही का. आता जेव्हा ती वस्तू अदृश्य होते त्यावेळेला तिला म्हणायचं अमूर्त. आणि ज्या वेळेला ईश्वर त्याच्यामध्ये गुण भरून तिला प्रगट करतो त्याला म्हणायचं मूर्त, नाही का. म्हणजे मूर्त आणि अमूर्त, सगुण आणि निर्गुण हे दोन्हीच्या ठिकाणी सत्ता एकच आहे. त्याला संतांनी म्हटले तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकच गोविंद रे, नाही का. म्हणून असा जर विचार करत गेला आपल्याला त्या ठिकाणी तर मूर्त आणि अमूर्त या दोन्हीमध्ये एकाच त्या ईश्वराचा किंवा त्या ब्रह्माचा प्रभाव आहे. आणि तेच जर बघितलं आपण तर तेच परब्रह्म मूर्त आणि अमूर्त या स्वरूपानं प्रगट होतं. त्यालाच म्हणायचं उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. कशासाठी तर जगाच्या कल्याणासाठी, नाही का, दिनांच्या कल्याणासाठी किंवा जगाचा उद्धार व्हावा, दिनाचा उद्धार व्हावा म्हणून तेच मूर्त, तेच अमूर्त परब्रह्म मूर्त स्वरूपामध्ये प्रगट होतं. आणि मूर्त आणि अमूर्त हे एकच असतं, त्याला म्हणायचं सद्गुरु मूर्ती. आता हे समजतंय का हे परब्रह्म कसं आहे, सगुण आणि निर्गुणामध्ये कसं एकाच यानं नांदतं हे समजतंय का. ह्याच्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया, नाही का. बघा, म्हणजे भगवत भावामध्ये एका प्रकरणामध्ये बाबांनी छानपणे सांगितलेलं आहे. बघा, भगवत भाव वाचला नसेल तर त्याच्यामध्ये शोधून बघा. म्हणजे कसं बघा, आता प्रत्येकानं आपल्या भाषेमध्ये ग हे अक्षर लिहितो आपण. बघा, म्हणजे मराठीमध्ये ग लिहिलेला आहे, त्याचबरोबर इंग्लिशमध्ये ग लिहिलेला आहे. इंग्लिशमध्ये कसं लिहितो असं जी लिहितो, नाही का. कन्नडमध्ये कसं लिहितो असं काहीतरी लिहितो, नाही का. तेच गुजरातीमध्ये काहीतरी असं वेगळं लिहितो, नाही का. म्हणजे प्रत्येकाच्या गचा प्रत्येक भाषेमधला आकार हा वेगवेगळा आहे. पटते का बघा, अनुभवते का बघा. आणि तेच जर त्या गचं जर स्वरूप बघितलं आपण तर ते स्वरूप मात्र हे आपल्या आतून येणारा जो उच्चार आहे ग ते त्याचं स्वरूप आहे. ते मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी एकच आहे. आता त्याला जे रूपामध्ये व्यक्त करण्याचा जो मार्ग आहे त्या रूपामध्ये व्यक्त करताना मात्र त्याला तुम्ही वेगवेगळं रूप दिलेलं आहे. कुणी त्याला असं दिले, कुणी असं दिले, कुणी असं दिले, नाही का. मात्र उच्चार आणि त्याचं स्वरूप त्या गचं एकच आहे. तेच स्वरूप जे आहे ते गचं स्वरूप नंतर वेगवेगळ्या शब्दामध्ये गवत, गणपती, गणेश असं त्याचा विस्तार पुढं पावत गेलेला, नाही का. आणि म्हणून इथं बाबा सांगतात की असताना हे सगळं निर्गुण आहे, नाही का. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न म्हणजे असं हे झालं तर बाबा तुमचं पहिलं स्वरूप कसं होतं, जन्माला यायच्या अगोदर तुम्ही कसं होता, नाही का. जन्माला यायच्या अगोदर आपण निर्गुण निराकार होतो आणि जन्माला आल्यानंतर मग त्याला एक 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 गुण चिकटला. आता हे गुण चिकटण्या पाठीमागचं जे कारण आहे ते काय, तुमच्या प्रारब्धानुसार वगैरे ते गुण निर्माण होतात किंवा त्या गुणाची निर्मिती होऊन तुम्हाला हा देह प्राप्त होतो आणि तसे गुण चिकटतात. मग डॉक्टरचा गुण चिकटला झाला डॉक्टर, इंजिनियरचा गुण चिकटला झाला इंजिनियर, शेतकऱ्याचा गुण चिकटला झाला शेतकरी, अजून काय शिक्षकाचा गुण चिकटला झाला शिक्षक, नाही का. तसं असताना आहे सगुण पण गुण चिकटल्यामुळे, असताना आहे निर्गुण पण गुण चिकटल्यामुळे झाला तो सगुण. आणि त्यालाच तुकाराम महाराजांनी म्हटले निर्गुणातून आला सगुण रूपाला आणि सगुण आणि निर्गुण असं तो एकच आहे, नाही का. आणि म्हणून काय होतं या ठिकाणी ज्या वेळेला असं काही निरूपण असतं ते निरूपण आपल्याला हे शेवटच्या टोकाला आपल्याला घेऊन जाणारं निरूपण असावं, नाही का. होतं
की असं म्हणजे त्याच्यामध्ये भक्तीची साधना आणि ज्ञानाची प्राप्ती असावी, नाही का. म्हणजे भक्तीची साधना आणि ज्ञानाची प्राप्ती नसेल तर मात्र गोंधळ होतो. आणि ज्या वेळेस सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य करून त्यातले द्वैत दूर करणारे ज्यावेळेस विचार मांडले जातात, असे सद्गुरू ज्यावेळेस भेटतात की जे सद्गुरू आपल्याला द्वैत आणि अद्वैताचं ऐक्य करून विचार मांडतात, त्यावेळेला सगुण भक्ती आणि निर्गुणाची प्राप्ती किंवा सगुणाची भक्ती आणि निर्गुणाचं ज्ञान हे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि असं प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी सगुण निर्गुण एकच गोविंदू असा निश्चय होतो. आणि मग असा निश्चय झाल्यानंतर भक्तीचं टोक हे ज्ञान आणि ज्ञानाचं टोक हे भक्ती. आणि यालाच म्हटले तुकाराम महाराजांनी हेची थोर भक्ती. म्हणजे इथं ज्ञान मार्ग वेगळा, भक्ती मार्ग वेगळा असं काही नाही आहे या ठिकाणी, नाही का. कारण बरीच मंडळी काय म्हणतात, ज्ञानाशिवाय भक्ती नाही किंवा भक्तीशिवाय ज्ञान नाही. पण असं नाही आहे. कारण त्या ठिकाणी ज्ञानाची आणि भक्तीची सांगड घालायची आहे, नाही का. म्हणजे ब्रह्ममीमांसा हा ज्ञानाचा भाग आहे. म्हणून सुरुवातीला आपण इशारा दिलाय की हा बाबा हे आझाद तत्वज्ञान किंवा आझाद वादातलं ज्ञान आहे. आणि आझाद वादातलं ज्ञान नुसतं समजून घेतलं तर कदाचित तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे विपरीत ज्ञान होण्याची शक्यता आहे. पण तेच जर त्याला भक्तीची सांगड दिली, आपण आता बघणार आजच्या विषयामध्ये पुढं की त्याला भक्तीची सांगड देण्याची गरज का आहे, नाही का. नाहीतर आपल्याला तटबंदी निर्माण होतातच, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी असं द्वैत आणि अद्वैत, सगुण आणि निर्गुण यांचे ऐक्य घडवून सद्गुरू आपल्याकडून असं भक्तीही करून घेतात आणि ज्ञानाची सुद्धा प्राप्ती सहज उपदेश करून सायास शिकवत असतात आपल्याला, नाही का. म्हणून आजच्या विषयाला पुढे हात घालत असताना आपण बघितलं की बाबा जसं ह्या विश्वामध्ये सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप जे अद्वैतानं नांदत आहे, अद्वितीय आहे, नाही का. त्याला कुठला आकार नाही आहे, निर्गुण आहे, निराकार निर्विकल्प असं असणारं सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप हे एक असताना त्या ठिकाणी काही एकोहम बहुस्या या विचारानं म्हणजे मी एकटा आहे आणि मी एकटा आहे म्हणून स्वतःचा उपभोग घ्यावा अशा विचारानं किंवा या संकल्पानं ते ब्रह्म स्वतःच्या पुढं उभा ठाकलं आणि त्याचा उपभोग घेऊ लागलं. त्याला म्हटलेलं आहे प्रकृती. हा आपण विचार बघितलेला आहे, नाही का. मग परंतु नाही का म्हणजे हे समजून घेण्यासाठी म्हणून केलेला हा जो भेद आहे हा खऱ्या अर्थानं कल्पित भेद आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कल्पना बाद करायची आहे. कल्पना जर बाद झाली किंवा हा सापेक्षत्व भाव जर निघाला तर आपल्या लक्षात येईल की प्रकृती आणि पुरुष हा एकच आहे. म्हणून आपल्याला काही दृष्टांत सिद्धांत घेत घेत आपल्याला हा जो विस्तार आहे या परब्रह्माचा तो विस्तार आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा, नाही का. म्हणून काय आहे बघा, म्हणजे गुळ आणि गुळाची गोडी. जर समजा आता गुळाच्या गोडीपासून गुळाला वेगळं करायचं म्हटलं, नाही का, म्हणजे गोडी आणि गुळ हे जर वेगळं करायला आपण गेलो तर काय होईल, तर या ठिकाणी वेगळं करायला जाणारा जो भेद आहे किंवा वेगळंपण आहे तेच या ठिकाणी लोप पावेल किंवा तोच लज्जित होऊन जाईल की बाबा याच्यातून वेगळं कसं करायचं, नाही का. कारण वेगळं होणार नाहीये, नाही का. तसंच दीप आणि प्रकाशाचा आपण जर विचार केला म्हणजे दीपाचा मूळ प्रकाश आहे आणि प्रकाशामुळं दीपाचं प्रगटीकरण आहे आणि दीपामुळं प्रकाशाचं अस्तित्व आहे, नाही का. मग जर आपण प्रकाश घेत 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 जर गेलो तर शेवटी आपण काय करू, दीपच घेऊन जाऊ, नाही का. म्हणजे प्रकाश फक्त काढणं वेगळं शक्य नाही तर तो दीपच तुमच्या हातात येईल. तसं या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष हे अद्वैत आहे आणि ह्या अद्वैताला वेगळं करता येत नाही. मात्र त्या ठिकाणी त्यांनी द्वैताचा भास करून त्या ठिकाणी ह्या विश्वाची रचना कशी केलेली आहे, ह्या विश्वामध्ये ते दोन एकत्वानं कसे नांदत आहेत ह्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे, नाही का. आणि म्हणून त्याचा विचार करत असताना म्हणजे त्या अभेदाचा जो पसारा त्यांनी मांडलेला आहे या दोघांनी मिळून, नाही का, त्या अभेदाचा पसाऱ्याचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. आणि तो विचार करत असताना जे काय संकल्परूपी जी माया तयार झालेली आहे किंवा संकल्परूपी परब्रह्माच्या ठिकाणी संकल्परूपी मायेतून निर्माण झालेली जी काय प्रकृती म्हणून आहे ती प्रकृती आणि मूळ असणारा जो पुरुष ह्या दोघांचा थोडासा संबंध घेऊन आपण याचा पुढं थोडंसं चिंतन करूया. आणि त्या चिंतनामध्ये जात असताना या ठिकाणी प्रकृतीची आवड आणि पुरुषाची आवड आहे का नाही, प्रकृतीची आवड आणि पुरुषाची आवड, जसं लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं असतंय आणि त्या पती पत्नीची आवड, नाही का, तसं या ठिकाणी प्रकृती आणि पुरुषाची आवड यांच्या परस्परीच्या आवडीनं त्या विश्वाचा पसारा एवढा वाढत गेला म्हणजे त्या आवडीचा पसारा एवढा वाढत गेला की त्या अखंड विश्वामध्ये ते मावेन असं झालेलं आहे.
बघा हा एक भाग झाला. म्हणजे त्यांचा पसारा हा अखंड विश्वामध्ये मायना, म्हणजे त्यात अनंत ब्रह्मांडे, अजून काय काय ग्रह तारे सगळं त्याच्यामध्ये आलं, त्याच्यात सुद्धा ते मावेन असं झालंय. आणि त्याचाच अजून सूक्ष्म रूपानं जर विचार केला तर अणु रेणूच्या ठिकाणी सुद्धा सूक्ष्म रूपानं ते आहेच. असा ह्या जगताचा पसारा हा वाढत गेलेला आहे, नाही का. म्हणून प्रकृती पुरुषाच्या या अभेदाचा परिणाम म्हणून, म्हणजे हा काय आहे, अभेदच आहे. आणि त्यांच्या आवडीनं हा पसारा वाढत जात असताना त्याचा अभेदाचा परिणाम म्हणून स्थूल सूक्ष्मात्मक सर्व विश्वाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आणि स्थूल सूक्ष्म जंगम जे काय विश्व आहे किंवा जगत आहे, हे जगत ते प्रकृती पुरुष स्वतःच होऊन राहिलेलं आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला काय होतंय, आता बघा, म्हणजे विचार करा या ठिकाणी थोडासा जर बारीक विचार केला, आता हे असं सांगायला गेलं तर अवघड वाटेल, म्हणून आपण त्याला सोपं करूया, नाही का. स्वतःवरती या, स्वतःवरती आल्यानंतर विचार करा तुमच्या ठिकाणी, नाही का, म्हणजे पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आहे का नाही. आपल्या ठिकाणी असणारं ही प्रकृती आणि आपल्या ठिकाणी असणारी ही प्रकृती कशाच्या सत्तेवरती उभा आहे, चाले हे शरीर कोणाचे या सत्ते कोण बोलवितो हरिविने, नाही का. म्हणून आतमध्ये असणार ते सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्मा याच्या सत्तेवरती प्रकृती उभा आहे, नाही का. आणि ती जो सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा जो आहे तो ह्या प्रकृतीच्या आधाराने इथं प्रगट झालाय. आता ह्याच्यातलं एकानं जरी आपलं सोडून दिलं, म्हणजे जरी त्या परमात्म्यानं जरी स्वतःचं ह्याच्यातलं तत्व काढून घेतलं तरी सुद्धा ही प्रकृती ढासळते. आणि प्रकृतीनं जरी काढून घेतलं तरी त्या परमात्म्याचं प्रगटीकरण आपल्याला दिसणार नाही, नाही का. म्हणजे तसं ह्या प्रकृती पुरुष एक असण्याचं लक्षण म्हणजे हे जगत. प्रकृती पुरुष एक असण्याचं लक्षण म्हणजे हा देह. तसं पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, तसं प्रकृती पुरुष एक असण्याचं लक्षण म्हणजे हे सर्व जगत आहे. आणि ज्याच्या आधारावर हे जगत आहे ती म्हणजे त्या परब्रह्माची सत्ता आहे, नाही का. म्हणून भेदाचा आभास निर्माण करून भेद दाखवून प्रकृती पुरुष अद्वैत भावानं या जगामध्ये नांदत आहेत, हा या ठिकाणी आपल्याला सिद्धांत आहे, नाही का. आणि म्हणून काय आहे, प्रकृती पुरुष या अद्वैतानं नांदत असल्यामुळं जगातामध्ये ज्या काय वस्तू आहेत त्याला नाव आहे आणि रूप आहे. रूप आहे याचा अर्थ नाव पण आहे. म्हणजे जरी परमाणूचा जरी विचार केला तरी त्या परमाणूच्या ठिकाणी सुद्धा नाव आणि रूप हे दोन्ही आहे, नाही का. म्हणजे रूप आहे त्या अर्थी नाव आहे, नाव नाही तर रूप नाही, आणि रूप नाही तर नाव नाही. म्हणून नाव रूप एकच आहे, तसं प्रकृती पुरुष हे एकच आहे. आणि अशा अर्थानं प्रकृती पुरुष किंवा ते परब्रह्म ह्या स्वतःच्या लीला दाखवण्यासाठी प्रकृती पुरुष असे नाव धारण करून जगत होऊन बसला आहे, नाही का. म्हणजे आता जसं मग हे कसं काय विलास केला त्यांनी, नाही का. आपल्याला वाटेल की बाबा हा विलास कसा काय झाला, एवढं जगाचा विस्तार कसा काय झाला, नाही का. म्हणून जसं प्रपंचामध्ये त्या नाही का पती पत्नीच्या संबंधानं जसं सुरुवातीला दोघंच असतात, एक छोटंसं घर असते आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर हळूहळू काय होतं, दोघाचे 4 होतात, 4चे 8 होतात, मग आहे ते घर कमी पडतं, अजून मोठं घर होतंय. असं करत करत हा पसारा वाढत जातो. का तर या ठिकाणी काय होतं, ह्या कार्यातून निर्माण झालं. कुठल्या कार्यातून निर्माण झालं तर या ठिकाणी आपल्याला पुढचा जो म्हणजे याला असणारा जो बेस आहे तो विचार म्हणजे आहे की बाबा विषयी हा भाव, नाही का. म्हणजे या ठिकाणी जे काम करण्यास प्रवृत्त होतो तो विषयी आहे आणि जे काम आहे तो विषय आहे. बघा, म्हणजे प्रपंचामध्ये किंवा संसारामध्ये जसं पती हा विषयी आहे आणि पत्नी हा विषय आहे आणि त्याच्या संयोगानं त्या ठिकाणी तो संसार घडत असतो, तसं या विश्वामध्ये तो जो पुरुष आहे तो विषयी आहे आणि प्रकृती हा हे विषय आहे, नाही का. म्हणून त्या दोघांच्या संयोगानं हे कार्य होते. म्हणजे विषयी आणि विषय याच्या संयोगानं हे कार्य होतंय. आणि प्रकृती पुरुषामध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणजे इथं काय वेगळं काय नाही आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष ज्या वेळेला तिला प्रकृतीच्या ह्यानं सजवायचं असतं त्यावेळेला पुरुष हा विषयी होतो आणि प्रकृती या ठिकाणी विषय होते, नाही का. आणि म्हणून प्रकृती पुरुषाच्या संबंधानं किंवा विषय आणि विषय यांच्या संगनमतानं संयोगानं हे जगत निर्मितीचं कार्य होत आहे, नाही का. आणि ह्या जगत निर्मितीचं कार्य होत असताना म्हणजे जसं कार्य कसं आहे बघा, जरी हात आपले 2 असले तरी टाळी एकच आहे, नाही का. ओठ जरी 2 असले तरी शब्द एकच आहे. तसं प्रकृती आणि पुरुष किंवा विषय आणि विषय हे 2 असले तरी कार्य हे एकच आहे. किंवा त्या कार्याच्या आतमध्ये असणारी म्हणजे पती आणि पत्नी जरी विषय आणि विषय असं वेगळं घेतलं तरी दोघांच्या आतमध्ये असणारी
आत्मरूप सत्ता ही त्या परब्रह्म परमात्म्याचीच आहे, म्हणून ते दोन्ही एकच आहे, नाही का. जसं विश्वात्मके देवे साधक मंडळी हे वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाचं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत, नाही का. मग त्यांच्यामध्ये बघा, म्हणजे वृक्ष लागवड करणं किंवा झाडं लावणं हा जो भाव आहे तो विषयी भाव आहे आणि त्याच्यातून ते आनंद घेत असतात. आणि त्याच वेळेला झाड लावणं किंवा झाडं हा त्या ठिकाणी विषय आहे. बघा, आता झाड हा विषय आहे, पण झाडाच्या ठिकाणी असणारी जी सत्ता आहे ती आत्मरूपच आहे. आणि तुम्ही जी झाडे लावणारी मंडळी आहात किंवा आपण विश्वात्मके देवे मंडळी झाडे लावणारी मंडळी आहात, त्यांच्या आतमध्ये असणारी सत्ता सुद्धा ही आत्म्याची सत्ता आहे. म्हणून हे दोन्ही सुद्धा एकच आहेत आणि दोन्हीवरची सत्ता ही त्या परब्रह्माची सत्ता आहे. म्हणजे ईश्वरी सत्तेने हे प्रकृती पुरुष विषय आणि विषय याचं निमित्त करून किंवा याच्या संयोगानं या जगताचा विलास करत आहेत, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे हा असा जो पसारा मांडलेला आहे त्यालाच मग संतांनी म्हटलेला आहे, देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी, नाही का. म्हणून असं चराचरामध्ये व्यापून असणारं जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म तत्वाचा आपल्या ठिकाणी दृढ निश्चय का बरं होत नाही, नाही का. म्हणजे त्याला काहीतरी कारण आहे, म्हणजे अजून आपल्यामध्ये काहीतरी भेद राहतो, नाही का. प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे. आणि मग आपण म्हणतो की आत्म्याला भजा ह्याला भजा, नाही का. नाही, मुळामध्ये त्या परब्रह्म तत्वावरती निर्माण झालेल्या प्रकृती आणि पुरुष ह्या दोन कल्पना आहेत. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रकृती आणि पुरुष ह्या दोन कल्पना बाद करायचा आहे, त्याचं सापेक्षत्व बाद करायचं आहे. आणि हे बाद करण्यासाठी आपल्याला काही विषय हे समजून घ्यायचे आहेत सद्गुरु कृपेनं. आणि म्हणून ते समजून घेत असताना आता पुढे जर गेला आपण तर काय आहे, तर हा जो काय आपल्या ठिकाणी जो भेद आहे हा भ्रम आहे. आणि हा भ्रम यालाच बाबांनी दुसऱ्या शब्दामध्ये त्याचा विश्लेषण केलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे भास आणि आभास. मग असं भास आणि आभास का बरं आहे आपल्या ठिकाणी, तर ते आपल्याला समजून घेत असताना त्या ठिकाणी काय आहे बघा, म्हणजे आपल्याला म्हणजे दृष्टीच्या माध्यमातून किंवा इंद्रियाच्या माध्यमातून काही गोष्टींचा भास होतो. आणि कारण ते दिसत असतात किंवा दृश्य स्वरूपामध्ये असतात, नाही का. आणि त्या दृश्य स्वरूपात असतात म्हणून जे दृश्य स्वरूपात नाही आहे त्याला आपण काय करतो, त्याला नाही असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, नाही का. त्याचाच विचार करत असताना या ठिकाणी वायूपासून पृथ्वीपर्यंत, नाही का, किंवा पृथ्वीपासून वायूपर्यंत ही पहिली जी 4 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, ही 4 तत्व आहेत. ही इंद्रियांना विषय भासणारी आहेत. आणि ह्या 4 तत्वाच्या पलीकडे जे आहे आकाश, ते मात्र कुठल्या इंद्रियांना भासत नाही. आता कुठल्या इंद्रियांना दिसत नाही, नाही का. पृथ्वी दिसते, नाही का, माहित आपल्याला अशी गोल आहे. वायूची जाणीव होते, आप दिसते, नाही का, तेज दिसते आहे. आणि वायूचं पण आपल्याला जाणीव होते, नाही का, सहज हलवली या वेगळा दिसते, नाही का. असं असताना म्हणजे असं ते इंद्रियांना भासतंय. आता इथं शब्द खूप एक महत्वाचा आहे, इंद्रियांना विषय भासणारी आहे. म्हणजे आता इथं भास हा शब्द आलाय. आता भास या शब्दाचा आपल्याला पुढं आपल्याला त्याची निवृत्ती करायची आहे आणि त्याला निवृत्ती करून आभासावर यायचं. पण त्याच्या अगोदर आपल्याला ह्या आकाशाबद्दल असणारा आपला जो काय सापेक्ष कल्पना आहे ती आपल्याला पहिली बात केली पाहिजे, नाही का. आणि म्हणून काय होतं, आपण आकाशाकडे बघत चालल्यानंतर आपल्याला काय होतं, आपली जिथपर्यंत दृष्टी पोचते तिथपर्यंत आपल्याला त्या पोकळीचा अनुभव येतो. तिथपर्यंत आपल्याला वाटतं ही पोकळी आहे, ही अवकाश आहे असं. आणि जिथं आपली दृष्टी पोचत नाही तिथून पुढे काय होतं, नीलवर्णाचा भास होतो. म्हणजे नीलवर्ण दिसतो, त्यालाच आपण आकाश म्हणतो, नाही का. पण त्या ठिकाणी नीलवर्णाचा म्हणजे तिथं दृष्टी थांबते, त्या ठिकाणी नील भासाचा भ्रम होतो आणि या भ्रमाला आपण आकाश म्हणतो. बघा, आकाशाबद्दलच दुसरं एक उदाहरण घेतलं छोटंसं, तर क्षितिज आपण ज्याला म्हणतो, आता समजेल, क्षितिज म्हणतो आपण, नाही का. म्हणजे आपल्याला काय वाटतं की ह्या ठराविक अंतरावरती आकाश टेकलंय, म्हणून आपण जर विचार केला जिथं आकाश टेकले तिथपर्यंत आपण गेलो तर तिथनं पुढं परत आकाश अजून पुढं कुठे टेकलेलं असते. म्हणजे आपल्याला वाटतं की जिथं आपली दृष्टी थांबली तिथं आकाश टेकलेलं आहे, पण तसं आकाश हे टेकलेलं कुठं सापडत नाही, नाही का. ते पुढं 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 जात राहतं. यावरून आकाश वस्तू किंवा पदार्थ नाही हे सिद्ध होते. म्हणजे बाकीच्या तत्वांचा जर विचार केला आणि आकाश तत्वाचा विचार केला तर या ठिकाणी आकाश तत्व नाही असं या ठिकाणी सिद्ध झालं, कारण आपल्याला ते दिसत नाही, नाही का. आणि म्हणून म्हणजे हे कसं आहे, आकाश काय येते सांगितले, आकाश ही वस्तू नाही हे सिद्ध होतं. मग वस्तू नाही म्हणजे ब्रह्म नाहीये का, बघा विचार करा, वस्तू नाही म्हणजे ब्रह्म नाहीये का. वस्तू मध्ये ब्रह्म पाहणं हा मर्यादित भाव झाला आणि वस्तू नसेल तरी सुद्धा ते ब्रह्म आहेच. म्हणून अद्वैत ज्ञान या प्रकरणामध्ये विश्वात्मके देवामध्ये सांगितलं, जे दिसते दिसत नाही, आहे नाही, ऐकायला येतंय ऐकायला येत नाही,
ते सगळं अद्वैत परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहे. आणि म्हणून असं असताना आपल्याला मात्र काहीतरी दिसतंय आणि दिसत नाही याच्या सापेक्षतेनं आलेला जो भास आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आणि म्हणून काय पुढे आहे की विषय की प्रत्यक्ष नसताना आहे असा भास म्हणजे आकाश. आणि म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, शून्य म्हटलेलं आहे, नाही का. मग आता शून्याला काही किंमत नाही का व्यवहारामध्ये? आकाशाला शून्य म्हटलं, मग शून्याला काय किंमत नाही का? तसा विचार केला तर शून्याशिवाय काय चालत नाही. नंबरचा विचार करा, नंबरच्या पुढे संख्यामध्ये एकाच्या नंतर शून्य लावला तरच 10 होतो, दशक होतो, शतक होतो, सहस्त्र होतो, लक्ष, दशलक्ष शून्यामुळं होतो, नाही का. तसं तुम्हाला वाटेल नाही प्रकृतीनं विलास केलाय, नाही नाही, सत्ता कुणाची आहे? परब्रह्माची सत्ता आहे. आणि त्याच्या सत्तेमुळंच हे विश्व निर्माण झालेलं, नाही का. आणि म्हणून काय होतं या ठिकाणी, तर त्या शून्याशिवाय काय चालत नाही, तसं या परब्रह्माच्या सत्तेशिवाय काय चालत नाही. म्हणून सर्व स्थूल वस्तू, ग्रह, तारे, नाही का, आकाश, वासना, इच्छा, भास, आभास, त्याचा अंत जेथे होतो तेथे आकाश. आणि ते आकाश शून्यामध्ये आहे, शून्याच्या अंती परब्रह्म आहे. म्हणून त्या परब्रह्माला महाशून्य असं म्हटलेलं आहे, नाही का. म्हणजे आता इथं जर विचार केला तर वायूपासून पृथ्वीपर्यंत भासणारी जी 4 तत्व आहेत, नाही का, इंद्रियांना भासणारी असा वापर केलेला इथं शब्द. म्हणजे दिसण्याच्या स्वरूपानं ती भासलेली आहेत. मात्र त्या परब्रह्म स्वरूपाच्या म्हणजे सगळीकडे ते परब्रह्म परमात्म्याची सत्ता आहे. त्याच्यामुळं ते वेगवेगळ्या तत्वानं त्याला आपण उच्चारणं किंवा हे करणं, उच्चार करणं, तेच तिथं त्या तत्वामध्ये बसत नाही. तर मग आकाश हे तरी कसं काय बसेल? म्हणून हा दोन्ही शून्य भाव आहे तो त्या ठिकाणी लोप पावतो. म्हणून आपल्याला काय करायचं इथं आता, भास आणि आभास, नाही का. हे कसं आहे, आपल्याला आभासावर यायचं आहे. आता त्याच्यासाठी आपण एक थोडासा एक दृष्टांत घेऊया. भास आभास या भगवत भावामधल्या प्रकरणामध्ये आहे. तर जसं एखाद्या प्रदर्शनामध्ये आपण जर गेलो, नाही का, तिथे वेगवेगळे असे निसर्ग चित्र वगैरे लावलेले असतात. आणि त्या ह्याच्यामध्ये बघायला जर गेलं तर आपल्याला एखाद्या ठिकाणी वाघाचं किंवा असं सापाचं काहीतरी चित्र असतं. आता वाघाचं जर चित्र लावलं असेल ना, आपण जर बघायला गेलो असो आणि ते वाघाचं जर चित्र बघितलं असं हुबेहूब, अरे वाघ आहे, नाही का. म्हणजे सुरुवातीला आपल्या आतमध्ये त्या खऱ्या खऱ्या वाघाचा आतमध्ये जाणीव झाली, नाही का आपल्याला, अरे वाघ आहे. मग काही वेळानंतर विचार केला, अरे हा तो चित्रातला वाघ आहे. म्हणजे अलीकडं काही चित्र असे असतात की ती खरोखर हुबेहूब वाटतात, नाही का, अरे अरे वाघ आहे. आणि थोडा वेळ जरा ज्ञान झालं की नाही, वाघ नाही, चित्र आहे, नाही का, किंवा चित्रातला वाघ आहे, आपल्याला काही करणार नाही. सुरुवातीला जाणीव झाली तेव्हा भीती वाटली. आणि नंतर ज्यावेळेस थोडंसं ज्ञान झालं त्यावेळेला त्या चित्रामध्ये वाघ आहे हा जो भास झालाय तो भास निघून गेला. आणि हा चित्रातला वाघ आहे हा आभास झाला. आता तो मला काय करत नाही, हा झाला आभास. आता जर विचार केला इथं वर बाबांनी काय सांगितलं, भास आभासाचा अंत आणि त्याच्या अंती मग ते आकाश आहे, नाही का. मग इथं काय करायचं आपल्याला, आता आपल्याला जरी चित्रातला वाघ, नाही का, समजला की चित्रातला वाघ आहे, पण अजून वाघ नाही गेलेला, म्हणजे वाघ आहेच अजून तिथे, नाही का. आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत हा निश्चय होत नाही की बाबा तिथं ते चित्र किंवा वाघ, असं वाघ वगैरे काय नाही, तर ती भिंतच आहे, नाही का, ती भिंतच आहे. तसं या ठिकाणी प्रकृती किंवा पुरुष असा हा जो आपल्या ठिकाणी जो भास निर्माण झालेला आहे तो भास निघून जाऊन आभासावरती आलो. म्हणजे म्हणजे अजून म्हणजे प्रकृती हा भास, पुरुष हा आभास, आणि प्रकृतीच्या सापेक्षानं पुरुष आलेला आहे. म्हणून ह्या आभासाचा सुद्धा अंत करून परब्रह्म सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप परमात्मा एकच आहे. हे भास आभासाचा अंत झाल्यानंतरच, नाही का. म्हणजे भास आभासाचा अंत झाल्यानंतर असं जे असणारं महाशून्य परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी ज्ञान होतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे या भास आभासाच्या विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या ठिकाणी असणारा जो प्रकृती पुरुष असा जो काय भास आभास आहे तो भास आभास काढायचा आहे. आणि त्या एक सच्चिदानंद स्वरूप अद्वितीय असणाऱ्या अद्वैत असणाऱ्या अशा परब्रह्म भावावरती आपल्याला आरूढ व्हायचं आहे. आणि म्हणून असं जर परब्रह्म भाव आपण जर धारण केला तर आपण आकाश किंवा अजून काय हे याच्या आभासात सुद्धा अडकणार नाही. आणि आपल्याला या आभासामध्ये अडकायचं नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, मग आपल्याला ज्ञान होतं की बाबा मग आता हा परब्रह्म आहे, मग हे परब्रह्म आहे असं ज्ञान झालं त्यावेळेला आपल्या ठिकाणी परत विचार निर्माण होईल की बाबा हे परब्रह्म कसं आहे, कुठं आहे, किती दूर आहे, अजून कुठं वेगळं आहे का. आणि नाही,
तेच ज्या वेळेला आपण सद्गुरूंना शरण जाऊ, सद्गुरूकडून बोध करून घेऊ, त्या बोधावरती आरूढ होऊ, त्यावेळेला ते सांगतात, अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, देवदेव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, निज देवाने मुळी कोण, नाही का, की बाबा तूच ते परब्रह्मतत्व आहेस. असं म्हटल्यानंतर आपल्याला जो काही आनंद त्या यानं वाटायला लागतो ते म्हणजे परब्रह्म परमात्म स्वरूपाचं लक्षण आहे तो आनंद म्हणजे, नाही का. आणि म्हणून आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की इतरांच्या मानानं आपण खूप पुढे आहोत, नाही का. आपल्या संप्रदायाच्या मंडळींनी तर वाटतंच इतरांच्या मानानं आपल्या ठिकाणी खूप काय आहे, हा सुद्धा भास आहे. आणि इतरांच्या मानानं आपण काहीतरी मागे आहोत, हा सुद्धा परत भास आभासाचा. म्हणून ह्या दोन्ही भासाभासाचा आपल्याला इथं अंत करायचा आहे. आणि असा जर भासाभासाचा जर अंत झाला तर मात्र आपली वाचा मौनावते, वाचा खुंटीत होते. मग आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला शिन गेला, अशी अवस्था होते. आणि अशी अवस्था झाल्यानंतर मग त्या परब्रह्माचं चरण आपल्याला, त्या सद्गुरूचं चरण आपल्याला सोडावं असं वाटत नाही. आणि म्हणून आता याच जे काय प्रकृती आणि पुरुष याच्या आपण भासाभासाचा विचार केला, पण याचाच आता जर अजून हा नाही का, म्हणजे जरी आले असले, नाही का, सापेक्षत्वानं जरी त्यांनी प्रकृती हा भाव धारण केलेला असला तरी सुद्धा या प्रकृतीच्या गुणांची लक्षण आपण समजून घ्यायला पाहिजेत. जोपर्यंत प्रकृतीच्या गुणाची लक्षण आपण समजून घेत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला म्हणजे अजून निश्चयापर्यंत येण्यासाठी थोडंसं कुठेतरी लुकलुक होईल, नाही का. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, तो विषयाचा पुढे विचार करायचा आहे. आणि म्हणून बघा काय तर शक्ती वाचून त्या सच्चिदानंद स्वरूप शिवाच्या ठिकाणी शिवपणा नाहीये. शक्ती वाचून त्या सच्चिदानंद स्वरूप शिवाच्या ठिकाणी शिवपणा नाहीये. किंबहुना शक्तीमुळेच आत्म्याच्या ठिकाणी शिवसंज्ञा आलेली आहे, नाही का. म्हणजे प्रकृतीमुळे जशी पुरुष संज्ञा आली तशीच शक्तीमुळे त्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी शिव ही संज्ञा आलेली आहे, नाही का. म्हणजे शिव म्हणजे शंकर आणि प्रकृती म्हणजे पार्वती, नाही का. शिव म्हणजे पुरुष आणि प्रकृती पार्वती म्हणजे प्रकृती, असा या ठिकाणी म्हणजे शक्ती म्हणजे प्रकृती, नाही का. आणि म्हणून काय होतं म्हणजे याच प्रकृतीला आपल्याला वेगवेगळ्या लक्षणानं कसं ती प्रकृती कार्य करते किंवा तिच्याकडून कार्य होत आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून आपण बघितलं की एकोहम बहुस्या या संकल्पानं त्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी जो भाव निर्माण झाला त्याच्यातून निर्माण झालेली ही प्रकृती, आणि ही प्रकृती ही त्याच्यावरून भिन्न नाही आहे का, तर जो स्वतः तो आहे तो आणि त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला संकल्प हे वेगळं नाही आहे, नाही का. म्हणजे पाण्याने त्याच्यावर निर्माण झालेल्या लाटा हे जसं एक आहे तसं त्याच्यावर निर्माण झालेला प्रकृती भाव आणि तो एकच आहे. आणि म्हणून पुरुषावरून भिन्न नाही, म्हणून त्या प्रकृतीला काय म्हटलं, शक्ती म्हटलेलं आहे. बघा, पुरुषाहून भिन्न नाही म्हणून तिला शक्ती म्हटलं. आणि त्याच प्रकृतीच्या पुढच्या जी काही लक्षणं आहेत म्हणजे अशी ती प्रकृती निर्माण झाली, पण तिनं काय केलं, भूत भौतिक प्रपंचास निर्माण केलं. आता ते का निर्माण केलं ते आपण पुढे बघूया. पण तिनं भूत भौतिक प्रपंचास निर्माण केलं म्हणून तिला प्रकृती म्हणायचं. त्या निर्विकल्प परब्रह्माच्या ठिकाणी एकोहम बहुस्या अशी दुर्घट इच्छा निर्माण करणारी किंवा त्या इच्छेलाच माया असं म्हटलेलं आहे. म्हणजे निर्विकल्प परब्रह्माच्या ठिकाणी दुर्घट इच्छा निर्माण करणारी म्हणून तिला माया असंही म्हटलेलं आहे, नाही का. आणि आपल्या आतमध्ये असणारं ते परब्रह्म स्वरूप, त्या परब्रह्म स्वरूपाला झाकणारी, नाही का, म्हणजे म्हणून त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. बघा ना, म्हणजे बाबा सांगतात की ते जर शेवाळ जर वडलं काढलं तर शेवाळाच्या आतमध्ये पाणी आहेच, तसं आपल्या ठिकाणी ते परब्रह्म स्वरूप आहेच, फक्त काही आवरण आले आणि ते आवरण म्हणजे अज्ञान आहे. ते अज्ञान जर काढलं म्हणून प्रकृतीलाच इथं अज्ञान म्हटलेलं आहे. तेच पुढं ब्रह्मविद्येनं जिची निवृत्ती होते ती अविद्या, म्हणजे प्रकृतीलाच अविद्या असंही म्हटलेलं आहे, नाही का. म्हणजे बघा आता अविद्या, अज्ञान, माया आणि प्रकृती असं ह्या भौतिक प्रपंचामध्ये त्याने निर्माण केलं, असा हा भाव निर्माण केला. आणि असं असताना बघा शेवटी ज्या वेळेला प्रलय होतो त्या प्रलयाच्या वेळेला, नाही का, जसं प्रलयाच्या वेळेला सर्व हे लोक पावतं तसं ह्या भौतिक प्रपंचास ही जी प्रकृती आहे ही प्रकृती प्रलयाच्या वेळेला आपल्या पोटात नाहीसे करून उदासपणा दाखवणारी आहे, म्हणून तिला प्रधान असंही म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे प्रकृती, शक्ती, माया, अज्ञान, अविद्या आणि प्रधान
अशी ही तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये असणार असं कोमल नाजूक ते परब्रह्म. मग ही तटबंदी आपल्याला सामान्य माणसाला भेदणं शक्य आहे का हो? शक्य नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय झालं पाहिजे, आपल्याला शबरीच होऊन इथे राहिलं पाहिजे. कारण हे तटबंध म्हणजे प्रतिबंध आहेत मोक्षाला किंवा याला, हे प्रतिबंध करणारे आहेत. आणि हे तटबंध जर भेदायचे असतील तर मात्र ते सहजासहजी शक्य नाहीये. आणि जर भक्ती जर आपल्याकडून घडत असेल किंवा म्हणजे आपण अशा त्या उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती अशा तर एका त्या सद्गुरूला जर आपण शरण गेलं तर आणि त्यांची जर कृपा झाली, सद्गुरू कृपा झाली, तर हे सर्व तटबंध सहज तुटतील. आणि त्या सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सानिध्यामध्ये जर आपण भक्तीची साधना करत राहिलो तर एक दिवस शबरीप्रमाणे, जसं शबरीला ते परब्रह्म परमात्मा स्वरूप शेवटी अनवाणी पायानं तिथं भेटायला आलं 80 वर्षा म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षांनंतर ते भेटायला आलं नाही का. म्हणजे तसं आपल्या ठिकाणी सुद्धा त्या शबरीच्या भावानं ह्या ठिकाणी भक्ती झाली पाहिजे नाही का. नाहीतर घे हळद आणि हो पिवळी, काय होतं, नाम झाला, प्रबोध झाला, कीर्तनकार झाला, लगेच झाला नाही का, असं नाही. म्हणून मी झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. तसं या ठिकाणी काय करायचं आपल्याला, शबरी होऊन हे तटबंध, शबरी जर झालं तर हे तटबंध तोडायची गरज नाही. तो परब्रह्मच आपल्याला अनवणी पायानं भेटायला येईल. मात्र त्या ठिकाणी भक्ती ही झाली पाहिजे नाही का. आणि म्हणून म्हणजे जसं त्या भगवान श्रीकृष्णांचे हे वसुदेव नाही का, वसुदेवानी सुद्धा भक्ती केली. भक्तीच्या पोटी काय मागणी केली नंतर, की तू माझ्या पोटी जन्म घ्यावास. आणि जन्म घेतल्यानंतर ज्या वेळेला ते वसुदेव नाही का त्या भगवान श्रीकृष्णाला टोपलीत घेऊन त्या यमुना नदीतून पार करायला जात असतात, त्यावेळेला ती यमुना नदी अक्षरशः आता जसं महापूर आलेले असतात तसे तिला महापूर आलेला होता. आणि त्या महापुरातून मात्र जाताना किती अवघड आहे, किती मोठा तटबंध होता. मात्र त्या परब्रह्म परमात्म्याला आपल्या डोकीवर घेतल्यामुळं किंवा त्याला समजून घेतल्यामुळं किंवा त्याची भक्ती केल्यामुळं, भक्ती केलेल्या अगोदर त्याच्यामुळं त्या यमुना नदीनं तिथं वाट मोकळी करून दिलेली आहे. तसं आपण जर सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली हा जर प्रकृती पुरुष आणि हा ब्रह्ममीमांसा हे समजून घेऊन जर भक्ती केली तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मात्र गुरुभक्तीची टोपली आपण डोक्यावरती घ्यायला पाहिजे. मग असे सगळे अडथळे आपल्याला वाट मोकळी करून देतात. आणि विश्वात्मके देवी मंडळींचा हा अनुभव आहे, आज नाही कित्येक वर्षापासून हा अनुभव घेत आहेत की बाबा जिथं जिथं काय करायची इच्छा निर्माण केली झालं नाही का, असं आहे. आणि म्हणून ह्याचा जर आपण पुढं जर विचार करत गेलं तर म्हणजे अशी असणारी ती जी काय प्रकृती आहे ही वेगवेगळ्या लक्षणांनी युक्त आहे. आणि अशी असणारी प्रकृतीनं हा जो विलास केलेला आहे तो विलास नेमका कसा केलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी तो काय भाव आहे हे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये बघा, म्हणजे पुरुष पती आणि प्रकृती पत्नी मिळून एक प्रकृती पुरुष. जसं प्रतिबिंब आणि बिंब, एक का दोन, आरसा काढला तर प्रतिबिंबाची निवृत्ती त्या बिंबामध्ये होते, तसं प्रकृतीची निवृत्ती त्या पुरुषामध्ये होते. कसं तर बघा, आता अर्धनारी नटेश्वरचं जर उदाहरण घेतलं तर तो बहुरूपी असतो. एक तो बहुरूपी काय करतो, आपल्या अर्ध्या भागावरती इकडं शिवाचं चित्र काढतो, कलर करतो, आणि आपल्या अर्ध्या भागावरती इकडं पार्वतीच नाही का, म्हणजे शिव पार्वती, शिवशक्ती किंवा असं करतो. आता जर आपण जर त्याला म्हटलं ना हे ते पार्वती साईडला काढ, ते शंकर साईडला काढ, तर ते शक्य आहे का अर्धनारी नटेश्वरच्या ठिकाणी? तर त्या एकाच बहुरूप्याच्या सत्तेवरती हा पुरुष आणि ही प्रकृती किंवा हा शिव आणि ही शक्ती जशी नटून असतात तसं एकाच सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी हे प्रकृती पुरुष हे एकत्वानं नांदत आहेत. हा या ठिकाणी विलास झाला. मग आता जर तसा जर विचार केला तर हे पुरुष तत्व कसं आहे हो, आपण सुरुवातीलाच बघितलं नाही का, निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, त्याला कुठला आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, असं ते परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे नाही का. आणि मग त्याचं छान असं इथं म्हणजे विस्तार झाला. कसा, ना हात, ना पाय, ना शिर, ना नाक, ना कान, असा निरवयी पुरुष आहे तो. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अरूप पुरुष. काय म्हटलंय त्याला, अरूप पुरुष. असा हा अरूप पुरुष आणि तो ह्या प्रकृतीचा भ्रतार. आता ह्या अरूप पुरुषाच्या ह्या अरूपपणामुळं त्याची जी पत्नी आहे प्रकृती
ती अशी काय लज्जित झाली. कशी लज्जित झाली तर जसं व्यवहारामध्ये एखाद्या दैववान आणि गुणवान आणि अशा रूपवान स्त्रीला जर एखादा नाही का म्हणजे काळा नकटा हा तिरका डोळ्याचा असा जर एखादा जर भेटला तर मग ती जशी लज्जित होते तशी या ठिकाणी ही प्रकृती हे काय निर्गुण निराकार हे काय म्हणे असं आणि ह्याची तिला थोडीशी अशी लज्जा उत्पन्न झाली जशी ती ही लज्जित झाली नाही का. आणि मग काय होतं ती जी स्त्री जशी त्या प्रपंचामध्ये त्या पुरुषाच्या सत्तेनंच नाही का हा त्या प्रपंचाला सावरते सजवते नटवते असे काय नटवते की बाबा त्या पुरुषाला म्हणजे असं जाणवू देत नाही की हा निर्गुण आणि निराकार आहे नाही का. तसं ही प्रकृती सुद्धा पुरुषाच्या सत्तेनं एवढी सजली की त्या ठिकाणी हे नामरूपात्मक जगत निर्माण केलं आणि नामरूपात्मक जगताचा दागिना त्या पुरुषावरती सजवून त्या पुरुषाला सुशोभित केलेला आहे तिनं. म्हणजे आता बघा असं त्या प्रकृतीचा भाव आहे या ठिकाणी. म्हणजे रूपपतीच्या योगानं प्रकृती लज्जित झाली आणि त्या प्रकृतीनं स्वतःचा विलास असा केला अशी काय सजली की असं काय विस्तार झाला की त्या नामरूपात्मक या विश्वाचा म्हणजे नामरूप रहित असणाऱ्या पुरुषाला नामरूपात्मक दागिना घालून प्रकृतीने त्या ब्रह्मास सगुण साकार करून सुशोभित केलेला आहे. आणि म्हणून काय आहे म्हणून हे नामरूपात्मक जगत प्रकृती स्वतः बनली नाही का. आता प्रकृती कोण आहे त्याचाच भाव आहे आणि म्हणून या ठिकाणी हे दोन्ही एकत्वानं या ठिकाणी नांदत आहेत म्हणून या विश्वाच्या रूपाने तो प्रगट झालेला आहे ना का. आता जर इथं जर विचार केला एक थोडंसं अजून एक बारीक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल नाही का. बघा एखादा धागा असतो किंवा तंतू असतो म्हणजे जर ते आपल्या अभंग घेतला एकची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे किंवा धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आता त्या धाग्याला काय म्हणजे काय रूप आहे काय गुण आहे काय ना असा एक तंतू आहे नाही का. पण त्याच तंतूचा जर पट तयार केला त्याची जर कपडी तयार केली तर बघा किती रंगीबिरंगी आणि ह्या विश्वामध्ये किती प्रकारची कपडी आहेत नाही का. तसं ह्या ठिकाणी ह्या प्रकृती पुरुषाचा या ठिकाणी विलास झालेला आहे. म्हणजे धागा हा अरूप ब्रह्म आहे आणि त्या ठिकाणी कापड हे रूपास आलं ही प्रकृती नाही का ह्या हिनं त्याचा विलास केलेला आहे. म्हणून या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष हे किंवा ही प्रकृती ह्या दागिना म्हणून ह्या विश्वाचा तिनं नामरूपात्मक विश्वाला सजवलं आणि त्या पुरुषावरती तो दागिना घालून त्याला सजवलेला आहे असा विषय. मग आता बघा मगाशी काय शब्द आलता इथं अशी कोणीही दैववान गुणवान नाही का अरूपपतीच्या योगाने ही दैववान आणि गुणवान अशी माया लज्जित झाली. आता इथं दैववान जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. आता या दैववान शब्दाच्या पाठीमागे काहीतरी घबाड लपलेला आहे इथं नाही का. आणि म्हणून इथं बाबांनी 3 प्रकारचे दैव सांगितलेले आहेत. बघा समजते का बघा म्हणजे उत्तम दैव मध्यम दैव आणि कनिष्ठ दैव. मग आता कसं आहे की प्रयत्न एखादी जर मनामध्ये इच्छा निर्माण झाली आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा निर्माण झाली समजा नाही का आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर त्याच्यासाठी प्रयत्न न करता जर ते प्राप्त झालं तर त्याला म्हणायचं उत्तम दैव. काय इच्छा निर्माण झाली की लगे हजर प्राप्त त्याला म्हणायचं उत्तम दैव. आणि इच्छा निर्माण झाली आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि प्रयत्न करून प्राप्त झालं प्रयत्नाशिवाय प्राप्त होत नाही त्याला म्हणायचं मध्यम दैव. आणि प्रयत्न करून सुद्धा ते अर्धवट राहते. बघा काय मंडळींचा अनुभव असेल नाही का एवढं प्रयत्न केलं तरी काहीतरी अर्धवट राहते नाही का. म्हणजे अर्धवट असं जर प्रयत्न करून सुद्धा अर्धवट राहिलं तर त्याला काय म्हणायचं कनिष्ठ दैव म्हणायचं. आता आपण जे मगाशी विस्तार बघितला त्या प्रकृतीचा नाही का ह्या प्रकृतीला इथं उत्तम दैववान असं म्हणावं लागेल आपल्याला. का तर तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की अरूप पतीला मला सजवायचं ह्या अरूप पतीला नामरूपात्मक विश्वाचा दागिना घालून सजवायचा आहे. आणि इच्छा निर्माण झाली तसं घडलं नाही का म्हणजे काय प्रयत्नाशिवाय लगेच घडलं नाही का. म्हणून या ठिकाणी प्रकृती ही उत्तम दैववान आहे. लक्षात येते का बघा. आणि आता अजून जर याचा जर विचार केला तर आपण प्रयत्न करतो पण काय ते होत नाही का. म्हणजे आपलं काय या ठिकाणी कनिष्ठ दैव आहे. आणि तेच जर संतांनी जर प्रयत्न केला किंवा संतांनी इच्छा जर उत्पन्न केली तर मात्र लगेच होतं. म्हणजे संतांच्या ठिकाणी काय आहे उत्तम दैव आहे. बघा विचार करा म्हणजे चांगदेव आले त्यावेळेस आता ती निर्जीव भिंत चालणारी आहे का नैसर्गिक रूप नाही चालत पण इच्छा उत्पन्न आहे भिंते चल चांगदेवाला भेटायला भिंते तू चल इच्छा लगेच भिंत चालायला लागली. काय काय त्याने त्यावेळेस
केला असेल, झाला असेल बघा त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी संतांचं हे उत्तम दैव आहे. रेडा बोलू शकतो का वेद? नाही. बोल, लगेच बोलायला लागला नाही का. संतांचं उत्तम दैव आहे. वाघ आपली आज्ञा पाळतो का? नाही पाळत. पण नांदगाव सदो या गावी श्रीपाद बाबे जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या वाघाला सांगितलं आता जावा तुम्ही माघारी. वाघाने लगेच माघारी नाही का. तसं या ठिकाणी म्हणजे रेड्याने वेद बोलावं, भिंत चालावं किंवा बाबांच्या श्रीपाद बाबांच्या जीवनातलं आपण बघतो सगळ्यांना नाही का, मुक्याकडून कीर्तन करून घेतलं आळंदीमध्ये. म्हणजे किती उत्तम दैव आहे बघा. म्हणजे संतांचं हे उत्तम दैव आहे. इच्छा झाली की ते प्रगट होतं. तसं या ठिकाणी या प्रकृतीचं म्हणजे ज्या प्रकृतीनं या विलासानं किंवा इच्छेनं त्या पुरुषाला हा नामरूपात्मक दागिना घालून सजवलं त्याला म्हटलेलं आहे उत्तम दैव. आणि असं जे उत्तम दैव आहे ते उत्तम दैव हे ज्यावेळेस होतं त्यावेळेला त्याला म्हटलेलं आहे सदैव. उत्तम देव असते तेव्हा सदैव म्हटले म्हणजे त्याचं नेहमी होत असतं. म्हणून कसं आहे की या पुरुषाच्या ठिकाणी किंवा ह्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी मी एक आहे आणि तोच होऊन माझे सुख मी भोगावे या संकल्पनातून उठलेला माया हे नाव आहे. आणि या मायेला सदैव म्हटलेलं आहे. अशा या संकल्परूपी मायेच्या इच्छेनं त्रिगुणादी सर्व भूत भौतिक प्रपंच तयार झाला. आणि असं जरी असलं तरी त्या मायेच्या ठिकाणी जी सत्ता आहे ती मात्र त्या परब्रह्माची सत्ता आहे, त्या ईश्वराची सत्ता आहे. म्हणून त्या ईश्वरी सत्तेला जाणून आपण मात्र त्याचा अंश होऊन राहायचा आहे. आणि जर अंश होऊन राहिलं तर मात्र अशी ही माया असणारी आहे ती आपल्या सेवेला तत्पर होते. मग ह्या मायेचा विस्तार कसा होतो नाही का. म्हणजे आपण बघितलं तिनं हे विस्तार केला. कसं होतं तर ह्या ज्या व्याप्तीला किंवा ह्या महत्ताला कारण जे आहे त्याला म्हणायचं उपादान कारण. आता इथं आपण कारण आणि कार्य ह्या नामरूपात्मक जगताच्या निर्मितीचं कार्य झालं. आता ह्या कार्याला कारण काय आहे तर जे काय व्याप्तीला किंवा महत्वाला कारण आहे त्याला म्हणायचं उपादान. आणि त्याच्यापासून म्हणजे कार्याला कारण असणारा असा जो कार्यापासून निराळ असणारा जे आहे त्याला म्हणायचं निमित्त. म्हणजे उपादान कारण आणि निमित्त कारण असे दोन आहेत. म्हणजे जसं मातीपासून घट तयार झाला किंवा मातीपासून मडकं तयार करायचं नाही का. मग मातीशिवाय मडकं तयार होणार नाही. मडक्यासाठी माती पाहिजेच नाही का. म्हणून मातीला म्हणायचं उपादान कारण. मात्र मातीपासून घट तयार करत असताना त्या मातीला आकार देणारा, त्या चाकावरती बसवणारा, त्याला आकार देणारा आणि भाजणारा हा कुंभार पाहिजेच. म्हणजे माती पाहिजे आणि कुंभारही पाहिजे नाही का. म्हणजे मातीला आकार देऊन मडकं बनवणारा कुंभार हा या ठिकाणी निमित्त कारण आहे नाही का. मग आता आपल्याला वाटेल असं म्हणजे कुंभार हा निमित्त कारण आहे. नाही, म्हणजे त्या परब्रह्माला उपादान कारण आणि निमित्त कारण असा ह्या ठिकाणी भेद नाही. तो हरपण मौला आहे, तो काहीही करू शकतो. म्हणजे मातीचं मडकं बनवताना कुंभाराचं रूप घेईल आणि अजून कशापासून काय करताना वेगळं वेगळं रूप घेईल. जसं पाण्यापासून लाटा निर्माण करताना हवेचं रूप घेईल, कसं रूप घेईल नाही का. म्हणजे तो हरपण मौला आहे. ते परब्रह्म परमात्मा स्वरूप सच्चिदानंद स्वरूप हे अद्वितीय अद्वैत हरपण मौला आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी काहीही करू शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे की म्हणजे हे ब्रह्म हे उपादान आणि निमित्त कारण दोन्ही ते ब्रह्मच आहे. आणि असं ब्रह्म या विश्वामध्ये त्या मायेच्या किंवा त्या प्रकृतीच्या सदैव गुणाच्या लक्षणानं ह्या विश्वाच्या निर्मितीला सहाय्य झालेलं आहे नाही का. त्याच्यामुळं ते निमित्त झाले, त्या निमित्तामुळं हे पुढची ही सगळा विलास झालेला आहे. आणि म्हणून काय होतं म्हणजे असं हे नामरूपात्मक दागिना घातल्यामुळं प्रकृतीनं ह्या पुरुषाला आपल्या योगानं झाकलेला आहे. जसं त्या म्हणजे पाण्यावरती लाटा उत्पन्न झाल्या आणि त्या लाटेनं पाण्याचा स्थिर भाव झाकून टाकलेला आहे. तसं त्या प्रकृतीनं आपल्या अंगाची आठणी करून ह्या पुरुषाला झाकून टाकलेला आहे नाही का. आता हा झाकलेला जो पुरुष आहे किंवा जे परब्रह्म तत्व आहे ते आतमध्ये आहे. आतला देहाचा विचार करा, ते आतमध्ये आहे, झाकलेला आहे. म्हणून काय करायचं तर आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्मज्ञानाचा सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर विकास केला, आत्मज्ञानाचा जर विकास केला तर त्या ठिकाणी असणारा जो नामरूपात्मक प्रकृती भाव जो आहे त्याचा संकोच होतो. आणि जर प्रकृती भावाचा नामरूपात्मक प्रकृती भावाचा जर विकास झाला तर आत्मज्ञानाचा किंवा त्या पुरुष भावाचा या ठिकाणी संकोच होतो. म्हणून काय करायचं सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आत्मज्ञानाचा विकास करून घ्यायचा आहे. आणि जर आत्मज्ञानाचा विकास झाला
तर त्या ठिकाणी प्रकृती भावाचा संकोच होतो, नामरूपाचा संकोच होतो आणि त्या ठिकाणी एकच आत्मभाव प्रगट होतो. तेव्हा माया ही त्या पतीच्या सेवेला तत्पर असते. आपल्या ठिकाणी सुद्धा जर आत्मभाव किंवा परब्रह्म अहम ब्रह्मास्मी हा भाव किंवा सद्गुरूने केलेल्या ह्या बोधावर जर आपण आरूढ असू तर आपल्या ठिकाणी ती माया कुठलाही अडथळा करत नाही, कुठले तटबंध करत नाही, नाही का. म्हणून या ठिकाणी आत्मभावावर रूढ होणं किती महत्वाचं आहे, त्यासाठी सद्गुरूची कास धरणं किती गरजेचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषिती, नाही का. पण हे सगळं जे काय अज्ञान अविद्या माया प्रकृती ह्या सगळ्याचा संतोष होतो कधी, म्हणून जाणतेने गुरु भजिजे. त्या जर मुळाला पाणी घातलं तर बाकीच्या शाखा ह्या आपोआप आपल्या सेवेला हजर होतात किंवा तत्पर होतात. आणि म्हणून काय करायचं, आपल्याला आत्मभाव तयार होण्यासाठी सद्गुरूंना भजायचं आहे. आणि त्या सद्गुरूंना जर आपण भजलं तर मात्र त्या ठिकाणी असणारं परब्रह्म परमात्म्याचं जे स्वरूप आहे जगाच्या रूपानं स्पष्ट आणि उघडं होतं. म्हणजे जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे, असा भाव ह्या ठिकाणी आपल्या ठिकाणी दृढ होतो. आणि तो भाव दृढ झाल्यानंतर त्यालाच म्हणायचं दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी किंवा विश्वरूप दर्शन, नाही का. बऱ्याच मंडळी आळंदीला गेल्यानंतर इकडे तिकडे प्रश्न विचारतात, हा त्या भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं म्हणे. अरे पण त्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी सुद्धा आपल्याला ह्या बोधावरती आरूढ करून विश्वरूपाचं दर्शन दिलेलंच आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला पण त्यांनी ती दिव्य दृष्टी दिलेली आहे. मात्र आपली रीत कुठेतरी चुकते, रीतीमध्ये कुठेतरी भेद होतो आणि म्हणून आपल्याला त्या विश्वरूप दर्शन अंतःकरणामध्ये होत नाही. आणि म्हणून ती रीत आपल्याला त्या रीतीची अलाइनमेंट करून घ्यायची आहे. जसं बऱ्याच दिवस गाडी चालवली की त्या टायरला डिसअलाइन होतात, आपण काय करून त्या गॅरेजमध्ये जातो आणि अलाइनमेंट करून घेतो. तसं या ठिकाणी त्या सत्संगामध्ये जाऊन सद्गुरू मार्गदर्शनाखाली हे आपल्या चित्तवृत्तीची अलाइनमेंट करून घ्यायची. आणि मग मात्र जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे, नाही का. ह्याच्यावरून आपल्याला पुढे जात असताना ह्या लीला कशा आहेत, नाही का, कशा ह्या लीला आहेत ह्या लीला आपण समजून घेऊ. आणि त्या लीला जरी असल्या तरी त्या लीलांची व्यावृत्ती किंवा निवृत्ती त्या एकोहम बहुस्य अशा सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी होत असते. हे आपण बघूया आता. म्हणजे मुळामध्ये काय आहे, कृष्ण आणि कृष्णाच्या लीला वेगळ्या आहेत का. त्या भगवंतानं गोकुळामध्ये लीला केल्या, कुरुक्षेत्रावर लीला केल्या आणि म्हणजे मृत्यूसमयी किंवा ध्येय ठेवायच्या वेळेला सुद्धा लीला करून दाखवलेल्या आहेत, नाही का. मग त्या लीला आणि तो कृष्ण तो वेगळा आहे का, नाही, तो एकच आहे, नाही का. म्हणजे जसं चंद्र तेथे, नाही का, चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, नाही का. म्हणजे त्या शिवाच्या ठिकाणी पार्वती आहेच, नाही का, शंभूच्या ठिकाणी अंबिका आहेच. तसं या ठिकाणी संतांच्या ठिकाणी विवेक, नाही का, संत तेथे विवेक किंवा संत तेथे ज्ञान आहेच. म्हणून काय आहे तर जगदीशापासून जगदीशाच्या लीला वेगळ्या नाहीत. म्हणजेच पुरुषापासून माया वेगळी नाही. जगदीश आणि लीला, लीला म्हणजे माया, माया म्हणजे प्रकृती. पुरुषापासून प्रकृती ही वेगळी नाही. आणि तसं प्रकृती पुरुषमध्ये पुरुषापासून प्रकृती वेगळी नाही आणि प्रकृतीपासून पुरुष वेगळा नाही. म्हणजे प्रकृतीचे जे जे अंग आहे तेच पुरुषाचं अंग आहे, नाही का, शिवाचं अंग आहे. आणि तेच शक्तीचं अंग असून शिवशक्ती एकच आहे, शंकर पार्वती एकच आहे, शंभू अंबिका एकच आहे. असा हा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो. आणि हे असं असताना त्या पुरुषावर शिवावर प्रकृतीचा आभास मात्र झालेला आहे. बघा, म्हणजे आहे ते एकच तत्व, मात्र त्या ठिकाणी आपल्याला आभास झाला. कशाचा, प्रकृतीचा आभास झालेला आहे, नाही का. आणि तो आभासाचा आपल्याला अंत करायचा आहे. काय करायचं, मग आता एक उदाहरण घेऊ आपण, नाही का. इथे बघा, आपल्याला दररोजचा अनुभव आहे, दिवस मावळला दिवस उगवला, नाही का. म्हणजे दिवस आणि त्या अनुषंगाने असणारे दिवस आणि रात्र. आपण काय म्हणतो, दिवस झाला, रात्र झाली, अंधार पडला किंवा दिवस आहे. आता हेच दिवस रात्र जर आपण कशाच्या संबंधाने आहेत, सूर्याच्या संबंधाने आहेत, नाही का. मग आता सूर्याच्या गावाला चला, सूर्याच्या गावामध्ये जाऊन जर त्या सूर्याला विचारलं की बाबा काय कसं आहे दिवस आणि रात्र, तो म्हणेल मला काय माहितीच नाही. कारण त्या सूर्याच्या ठिकाणी दिवस सापेक्ष रात्र ही कल्पनाच नाही. आणि जर रात्र ही कल्पनाच नसेल तर दिवस तरी कसा असेल,
कारण तो सूर्य हा अखंड आहे, नित्य आहे, नूतन आहे. तो आज उगवला आणि उद्या मावळलाय असा भाग नाही त्या सूर्याच्या गावाला, नाही का. आणि म्हणून असं असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी ते दिवस आणि रात्र आहे, नाही का. सूर्याच्या ठिकाणी नाही. मग सूर्य सर्वाघटित देहादेही एक, नाही का. तसं सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, नाही का. तसं आपल्या ठिकाणी किंवा सर्व चराचराच्या ठिकाणी ते एक परब्रह्म परमात्मा स्वरूप असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकृतीचा आभास झाला. जसं सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्रीचा आभास झाला, त्या ठिकाणी रात्र ही जर कल्पना गेली तर रात्र सापेक्ष दिवस कल्पनेचा सुद्धा लोप होतो आपोआपच. तसं जसं प्रतिबिंब ही जर कल्पना गेली तर प्रतिबिंबाच्या ठिकाणी असणारं बिंब ही कल्पना आपोआपच निघून जाते, नाही का. आता तसं विचार केला, आरशाच्या समोर काय बिंब आहे का? बिंब हा शब्द आहे का त्याला? नाही. तो एक कोणतरी व्यक्ती तिथे उभा आहे, नाही का. मात्र ते प्रतिबिंबामुळे ह्याला बिंब ही संज्ञा आपोआप चिकटली. कशामुळे चिकटली? प्रतिबिंबामुळे चिकटली. तसं प्रकृतीमुळं पुरुष ही कल्पना चिकटली. म्हणून प्रकृती पुरुष या त्या परब्रह्म स्वरूपावरती आलेल्या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्या कल्पना आपल्याला काढायच्या आहेत. म्हणून जसं हे दिवस रात्राची कल्पना काढली तसं ह्या कल्पना गेल्या की मग त्या ठिकाणी भेद आपला शून्य होतो आणि प्रकृती पुरुष सापेक्ष कल्पना बाद होऊन जे राहतं ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म स्वरूप राहतं, नाही का. आणि म्हणून असं परब्रह्म स्वरूप त्याला आकारात किंवा रूपामध्ये पाहता येत नाही. त्याला फक्त अनुभवायचं किंवा स्वतः ते परब्रह्म स्वरूप होऊन त्याचा आनंद घ्यायचा, ह्याला म्हणायचं चिन्मय अवस्था, नाही का. आणि अशी ही चिन्मय अवस्था प्राप्त होण्यासाठी, नाही का, आपल्याला काय करायला पाहिजे तर त्या ठिकाणी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूंना शरण गेलं तर ही चिन्मय अवस्था प्राप्त होते. चिन्मय अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या परब्रह्म परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी मात्र कुठले शब्द शिल्लक राहत नाहीत. आणि म्हणून तिथं संत पुन्हा पुन्हा म्हणतात, काय वर्णू तुझे गुण न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. कारण त्या ठिकाणी चारी वाणी हे अपुऱ्या पडतात. शब्द निशब्द होऊन जातो, वाचा मौनावते, नेत्र अर्धोन्मिलित होतात आणि त्या ठिकाणी एक आनंदाचा अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. एवढंच या ठिकाणी त्या परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आहे. यासाठी मात्र सद्गुरूवर आपला दृढ भाव असणं गरजेचं आहे. कारण आता जे आपण शब्दांचे खेळ जे करत आलेलो आहे त्या शब्दांच्या खेळावरती आपल्याला जायचं नाही आहे. कारण शब्दाचे खेळ हे आपल्याला काय होतं, वेगवेगळ्या कल्पना करायला भाग पाडतं. आणि वेगवेगळ्या कल्पना केल्यामुळं त्याच्यामध्ये विपरीतता असते आणि त्याच्यामुळं विपरीत ज्ञान होण्याची दाट शक्यता असते. आणि असं विपरीत ज्ञान होऊ नये, कल्पित भाव तयार होऊ नये म्हणून दृढ अप्रोक्ष ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्या सद्गुरूवरती दृढ भाव निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे तर बाकी काय काय नाही का समजेन आपल्याला, पण सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्यावर जर दृढ भाव असेल तर हा शब्दांचा सारीपाठ आपल्याला काही करू शकत नाही. म्हणून त्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं जर भजन झालं, त्यांचं जर भजन आपण दररोज सकाळी शुभमुहूर्तावर किंवा ब्रह्ममुहूर्तावर आपण जर त्या महात्म्याचं भजन केलं तर मात्र आपल्याला ह्या कल्पना ह्या आपोआपच लोप पावतात आणि एक परब्रह्म परमात्मा स्वरूप सर्व विश्वामध्ये नांदत आहे या बोधावरती आपण आरूढ होतो, नाही का. म्हणून या ठिकाणी त्या सद्गुरूंना नमस्कार करण्यामध्ये, त्यांचं भजन करण्यामध्ये तोटा काहीच नाही, फायदा मात्र भरपूर आहे, नाही का. म्हणून जय सद्गुरुनाथ, जय श्रीपाद बाबा, ओम श्रीपाद बाबा, जय जय श्रीपाद बाबा, नाही का. असं हा भजन, ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरू श्रीपाद नमो नमः, हे भजन जर त्या ठिकाणी झालं तर आपोआपच ते अजपा जपामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये होत राहतं, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काय विस्तार झालेला आहे किंवा हे जे काय सापेक्ष कल्पना जे आपल्या ठिकाणी झालेलं आहे ते त्या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याला हे निघून जाईल. एक म्हणजे प्रत्येक पदार्थाला आपण बघितलं मगाशी की गुण म्हणजे तसं त्याला अस्तित्व, भासित्व आणि प्रियत्व आहे. उदाहरणार्थ घटाला अस्तित्व आहे, घटाचा भास आहे, घटाला प्रियत्व आहे. बघा, म्हणजे आपल्या घरामध्ये पहिला घट नसतो, जर आपण घट घेऊन आलो तर त्या घटाला काय होतं, म्हणजे त्याचं एक अस्तित्व निर्माण होतं. हां, इथं घट आहे. अस्तित्व निर्माण झाल्यानंतर त्या घटाच्याबद्दल भास निर्माण होतो. अरे हा तिथं घट आहे, घट पडेल, घट फुटेल, असा भास तयार होतो. आणि
त्या घटाबद्दल प्रियत्व पण निर्माण होतं. अरे घटामध्ये पाणी थंड राहतंय, दही चांगलं होतंय नाही का, आणि त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं नाही का. म्हणजे आस्ती भाती प्रिय रूप हे अखंड आहे. कसं अखंड आहे? आता आता तेच जर आपण त्या घटाला असणार दुसऱ्या लक्षणाचा विचार केला की नाम रूप नाही का, म्हणजे घटाला नाम आहे आणि घटाला रूप आहे, घटाला रूप आहे, घटाला नाम आहे. आता जर समजा घट फुटला, नाम पण गेलं, रूप पण गेलं, फुटलेल्याला आपण घट म्हणतो का? नाही. आणि फुटलेल्याचं रूप तर लक्षात राहतंय का? नाही. म्हणजे नाम रूपात्मक ही प्रकृती आहे ती लोप पावते. मात्र आस्ती भाती प्रिय रूप अखंड आत्मरूप असणारा जो पुरुष आहे तो मात्र या ठिकाणी कायम असतो. उदाहरण, आता हेच उदाहरण आपण पुढे घेऊया. काल्याचं कीर्तन करतो आपण. हा, काल्याच्या कीर्तनामध्ये काय बांधतो आपण? घट किंवा मडकं बांधतो नाही का. मग ते बांधल्यानंतर ही प्रकृती आहे आणि त्याच्या आतमध्ये काला आहे, त्याच्या आतमध्ये ते तत्व आहे, ते आपल्याला घ्यायचं असतं. मात्र आपली जर रूढ बघितली तर काल्याचं कीर्तन झालं की काय लोक पळतात आणि त्या फुटलेल्या त्या म्हणजे मडक्यातलं खापर घ्यायचा प्रयत्न करतात नाही का. आता इथं हसण्यावर घेतलं तरी त्या खापराबद्दल प्रियत्व आहे. सांगायचं काय इथं? त्या खापराबद्दल प्रियत्व आहे. म्हणजे जरी त्याचा आकार जरी नष्ट झाला तरी प्रियत्व आहे. हा, तसं या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी आस्ती भाती प्रियरूप हे आहेच. आणि तेच आपल्याला पुढे विस्तार केला तर म्हणजे इथं घटाच्या संबंधाने असणारं नाव रूप हे व्यभिचार आहे आणि आस्ती भाती प्रिय रूप हे मात्र त्या ठिकाणी अखंड आहे. हेच आस्ती भाती प्रिय रूप जर आपण त्या सद्गुरूच्या ठिकाणी जर धारण केलं, म्हणजे सद्गुरूचं अस्तित्व मान्य केलं, सद्गुरूचं भासत्व मान्य केलं आणि सद्गुरूबद्दल अखंड प्रेमभाव जर ठेवला तर मात्र आपली घसरण अजिबात होणार नाही नाही का. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस एकटा असतोय किंवा असं सत्संगात नसतोय किंवा ह्याच्यामध्ये नसतोय त्यावेळेला आपल्या ठिकाणी अखंडमध्ये भाव, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक, ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, असा जर भाव आपल्या ठिकाणी असेल तर त्याला म्हणायचं आस्ती भाती प्रियरूप. म्हणजे जिथं जिथं फक्त सत्संगात असताना किंवा फोटो समोर असताना किंवा देहानं बाबा समोर असताना असं नको. मी एकटा असताना सुद्धा काही वेळेला काही अविचार येतात, अविकार म्हणा, त्यावेळेला सुद्धा इथं बाबा आहेत हे इथं बाबा आहेत असा जर विचार केला तर बाकी पुढच्या बऱ्याच काही हे होतील नाही का. म्हणून या ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी आस्ती भाती प्रिय हे भाव निर्माण असला पाहिजे. तो अखंड आहे. कारण सद्गुरू जरी देहानं, म्हणून सांगितलं मूर्त आणि अमूर्त, गार्ग मूर्त स्वरूप बाद झालं खापराबद्दल नाही का, ते गेलं, नामरूप गेलं. तर पण सद्गुरूच तसं नाही आहे. सद्गुरू मूर्त आणि अमूर्त स्वरूपानं असतातच. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. म्हणून बरेच मंडळी भूतकाळामध्ये बोलतात श्रीपाद बाबा असे सांगत होते, श्रीपाद बाबा, अरे नाही, श्रीपाद बाबा सांगतायत अजून सुद्धा तुम्हाला जे सांगतायत ना, हे सगळं जे काय आहे भगवत भाव हे जे आहे हे सगळं श्रीपाद बाबा आहेत अजून. आणि म्हणून तर आपल्या ठिकाणी तो आनंद आहे ते कायम असणार आहेत नाही का. कारण ते उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आहे. आणि म्हणून काय आहे की अशा या सद्गुरूचं वर्णन जर करायला गेलं तर आपल्याला ह्या चार वाण्या ज्या आहेत ह्या चार वाण्या सुद्धा पुरत नाही आहेत. काय काय वाणू तुझे गुण न पुरे ही वाणी, वाणी नाही का, म्हणजे चारही वाण्या ह्या ठिकाणी अपुऱ्या पडतात. म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा ह्या चारही वाणीने त्याचं वर्णन होऊ शकत नाही, त्याचं गुणवर्णन होऊ शकत नाही. कारण ते निशब्द आहे. जे तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे ते निशब्द आहे आणि ते निशब्दानंच त्याचं एक प्रकार आपल्याला वंदन किंवा त्याचं भजन आपण करू शकतो. आणि म्हणून जसं नद्या सर्व समुद्रामध्ये नाहीशा होतात नाही का प्रलयकाळी, आणि ज्या वेळेला ते सगळं जलमय होतं किंवा त्या नद्या नाहीशा होतात त्यावेळेला सच्चिदानंद स्वरूप प्रकृतीच्या स्वरूपाविषयी वाणीने जर काय निर्णय करायला गेलं तर ती वाणी मौना होते. कारण त्या ठिकाणी वाणीनं जे काय वाच्यता करायची आहे नाही का, म्हणून वाच्य, वाचक आणि वाचा, जी वाच्य वस्तू जी आहे त्याची वाच्यता ह्या वाणीनं करायला गेल्यानंतर ही जी त्रिपुटी आहे वाच्य, वाचक आणि वाच्यता, ह्या तिन्ही त्रिपुटीचा ह्या ठिकाणी लोप आहे. त्यांना पाहायला गेलं तर दृष्टा, दृश्य आणि जी वस्तू जे पाहण्याची जी क्रिया आहे त्या तिन्हीचा ह्या ठिकाणी लोप होतो. कारण काय, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोविंद नाही का. म्हणजे हे कसं आहे बघा, म्हणजे हे असं आहे ह्या ठिकाणी ह्या
त्रिपुटीचा ह्या ठिकाणी भेद होतो आणि म्हणून आपल्या ठिकाणी ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी काढण्यासाठी म्हणून वाच्य वाचक एक असताना त्या ठिकाणी भेद करणं हा एक विटाळ असतो. कारण ज्याचे वर्णन करायचे आहे तो व जो वर्णन करतो त्याची वाणी हे तोच आहे. म्हणून इथं भेदाचा विटाळ आहे. भेदाचा विटाळ म्हटलंय म्हणजे भेदच नाही आहे या ठिकाणी. भेदच अभेद होऊन गेलेला आहे. आणि जर भेदच अभेद होऊन गेला तर अशा भावानं आपण त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञानानं या ठिकाणी वंदन करायचं आहे आणि आपणही त्या ठिकाणी तसंच त्या परब्रह्म स्वरूपाला वंदन करायचं आहे. कारण संत हे अपरोक्ष ज्ञानानं ईश्वराला वंदन करत असतात नाही का. जसं नदी समुद्राला मिळाली, नदी समुद्राला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी वेगळा भाव राहत नाही. जसं मीठ हे घनरूप असणारं मीठ ह्या समुद्रामध्ये टाकलं ते समुद्र रूप होऊन जातं. तसं समुद्र रूप प्रकृती पुरुष रूप परमात्मा स्वरूप रूप व्हायचं आहे ह्याला म्हटलेलं आहे अपरोक्ष. संत तसं वंदन करतात आणि म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संत तेनेचे पंते त्या रीतीनं आपण वंदन करायचं आहे. आणि असं त्या शिवशक्तीला किंवा प्रकृतीला जर वंदन केलं तर मात्र आपल्या ठिकाणी असणारी जी काय सोपटी आहेत ती सोपटी निघून जातील नाही का. कुठली कुठली सोपटी आहेत तर त्याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे त्या भगवत भाव याच्यामध्ये नाही का. मग कुठली सोपटी आहेत तर आपल्या ठिकाणी बघा बरेच शास्त्रामध्ये नाही का मी म्हणजे नाही का अन्नमय सोपट नाही का. अन्नमय सोपट म्हणजे असे कोश आहेत काय त्याच्यामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि त्याच्यानंतर असणारा विज्ञानमय कोश आणि त्याच्यानंतर असणारा आनंदमय कोश असे 5 कोश आहेत. मग हे सोपटी काढायचं म्हणजे काय तर आपल्या ठिकाणी असणारा हा जो भाव आहे अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश हेही माझं स्वरूप नाही आणि त्याच्यानंतर असणारं आनंदमय कोश हेही माझं स्वरूप नाही. कारण आनंदमय कोश हा सुद्धा हा कशातला आहे तर कोशातला आनंद आहे. म्हणून ही कोशरूपी सोपटे काढून त्याच्याही पलीकडे असलेला नाही का स्थूल आणि चैतन्य ह्याच्या अधिष्ठानभूत असणारा प्रकृती आणि पुरुष ह्याचं अधिष्ठानभूत असणारा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा ते माझं स्वरूप आहे अशा विवेकानं संत या ठिकाणी नमन करतात. आणि तसंच आपल्याला या ठिकाणी नमन करायचं आहे. कारण मला सांगितलं की त्यांनी दाखवून दिलेल्या रीतीनं आपल्याला जायचं आहे. बाबा सांगतात की नाम आहेच तुमच्या ठिकाणी, नाम दिलेलं आहे प्रत्येकाला आणि नाम प्रत्येकानं घेतलेलं आहे. मात्र इथं रीतीचा विसर पडलेला आहे आणि श्रीपाद बाबांची जी रीत आहे त्या रीतीचा काही ठिकाणी विसर पडल्यामुळं मग हा अनुभव लोप पावतो, विनियोग लोप पावतो. आणि म्हणून आपल्याला तसं न करता ह्या सच्चिदानंद स्वरूप आत्मा मी आहे या रीतीनं वंदन जर केलं तर त्या ठिकाणी हा विनियोग बरोबर साधल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काय करायचं आपल्याला तर हे कोश सुद्धा बंधनात टाकणारे आहेत आणि वायूपासून पृथ्वीपर्यंत आणि त्याच्या पुढेही असणारी ही जी काय तत्व आहेत ही सुद्धा भासमान आहेत. त्याचा सुद्धा या ठिकाणी लोप करायचा आहे. शून्याच्या अंती जायचं आहे त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी नंतर ही सोपटी पण काढायची आहे. आणि सोपटी काढणं म्हणजेच प्रकृती भावासह प्रकृतीमधलं आकाश मी आहे हा भाव सुद्धा गळून पडला पाहिजे. म्हणजे पुढं जाऊन सूक्ष्म विचार केलं तर मी आनंद घन आहे हा भाव सुद्धा अहंकारामध्ये येतो नाही का. म्हणजे मी ते ब्रह्म आहे, मी ते ब्रह्म आहे. आता ब्रह्माला मी ब्रह्म आहे म्हणायची काय गरज आहे नाही का. जो नाही तो म्हणेल मी ब्रह्म आहे आणि जर सारखं सारखं म्हणत असेल तर याचा अर्थ नाही असं त्या ठिकाणी निश्चय होतो नाही का. आणि म्हणून मी आनंद घन आहे किंवा मी ते परब्रह्म आहे हे असं म्हणणं सुद्धा अहंकारच आहे या ठिकाणी. आणि म्हणून म्हटलं मगाशी निशब्द बाबा सांगतात की ते एक तत्व आहे, त्या तत्वाला फक्त संज्ञा दिली आहे आणि संज्ञा म्हणजे अहम ब्रह्मास्मी किंवा ते नाम आहे. आणि त्या नामाचा सुद्धा जर त्या ठिकाणी जर हे केलं तर मी आहे म्हणणं हा अहंकार आहे. यावरून किती अनन्य झालं पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे. आणि जर शोध घेतला तर आपल्याला संतांची ती लीनता आपल्या लक्षात येते, लीनता समजेल. जर लीनता समजली तर संत तेथे विवेका. म्हणून विवेकाला खूप महत्त्व आहे. कारण बऱ्याच वेळेला त्या विवेकावर विकाराची मात होते आणि मग विपरीत ज्ञान होतं. म्हणून विवेक मजरदई सद्गुरू जेणे तारिला संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि म्हणून संतांच्या विचारात हा विवेकच असतो. आणि म्हणून बाबा सांगतात चांगला विचार केला तर, विषय प्रयोजन समजून घेतलं तर, कर्माचा संबंध समजून घेतला तर नाही का. म्हणून असा हा
विस्तार आपण विलास हा बघत आलो आणि या विलासामध्ये आपण बघितलं की त्याचं त्या प्रकृतीनं कसं त्या ठिकाणी अज्ञान अविद्या माया प्रधान ह्या लक्षणानं तटबंध तयार केले. मात्र जर परब्रह्मस्वरूप असणारे सद्गुरूच्या ठिकाणी आपण दृढ भावानं राहू तर ते तटबंध निघून जातात. सद्गुरूच्या ठिकाणी जर आपण अस्थि भाती प्रिय रूप ठेवलं तर हे तटबंध निघून जातात. त्याचबरोबर आपण पाहिलं की सूर्याच्या ठिकाणी जसं दिवस आणि रात्र ह्या कल्पना सापेक्ष आहेत तसं परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी प्रकृती ही काही निमित्तानं किंवा त्या मायारूपानं प्रकृती निर्माण झाली किंवा तो भाव निर्माण झाला आणि ती सापेक्ष कल्पना पुरुषाला त्या सापेक्षत्वानं पुरुष हे तत्व किंवा ही कल्पना निर्माण झाली. ह्या दोन्ही कल्पना बाद केल्यानंतर राहतं ते प्रकृती पुरुषचं अधिष्ठान परब्रह्म परमात्म स्वरूप. म्हणून आता हे जे आहे नंतर आपण बघितलं की हे जे आहे तेच गुरु शिष्य यांच्यातील एकत्व आहे. म्हणजे जसं प्रकृती पुरुषाचं एकत्व आहे तसंच गुरु शिष्याचं सुद्धा एकत्व आहे आणि ह्या गुरु शिष्याच्या एकत्वाचा अनुभव म्हणजेच ब्रह्ममीमांसा आहे. बघा म्हणजे प्रकृती पुरुष अभेद आहे तसं गुरु शिष्य सुद्धा अभेद आहे. गुरु शिष्य कसे अभेद आहेत हे समजण्यासाठी आपण हा प्रकृती पुरुषाचा विस्तार हा आपण समजून घेतलेला आहे. आणि म्हणून श्रीपाद बाबा सांगायचे नाही का की मी कोणाचा गुरु नाही आणि माझे कोणी शिष्य नाही. जे काय आहे ते सगळं एक परब्रह्म परमात्म स्वरूपच आहे आणि तेच या विश्वामध्ये नांदत आहे आणि त्याचंच आपण सगळ्यांनी चिंतन करत आहोत नाही का. म्हणून बऱ्याच वेळेला काय होतं कोणी कुणाला तरी अनुग्रह दिला किंवा एखाद्याकडून अनुग्रह घेतला की तो त्याचा गुरु झाला आणि हा त्याचा शिष्य झाला. हे असं रसायन नाही आहे. गुरु शिष्य हे वेगळं रसायन आहे. ते नातं वेगळं आहे. ते नातं किंबहुना ते परब्रह्म परमात्म्याचा विलासच आहे. कारण मागं आपण बघितलं की सद्गुरू आणि साधक ह्याच्या निमित्तानं तू ज्ञानी हो मी अज्ञानी होतो किंवा मी अज्ञानी होतो तू ज्ञानी हो या विलासानं ते ह्या जनकल्याणाचं विश्वकल्याणाचं कार्य करण्याचा आनंदच घेत आहेत नाही का. आणि म्हणून या ठिकाणी अनुग्रह दिला म्हणजे गुरु झाला आणि अनुग्रह घेतला म्हणजे शिष्य झाला असं नाही आहे या ठिकाणी नाही का. मग काय आहे तर गुरुचं ज्ञान हे शिष्याचं ज्ञान आहे आणि शिष्याची नम्रता लीनता हे त्या गुरुचं भांडवल आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा एकत्व भाव निर्माण झाला पाहिजे नाही का असा हा विषय आहे. आणि म्हणून ह्या विषयाचा विस्तार किंवा ब्रह्ममीमांसा 2 ह्या नावानं आपण आज ह्याचा विस्तार ह्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजची जी सेवा आहे ही सेवा ह्या ठिकाणी आपली संपत आलेली आहे. ह्याच्यानंतर हा जो गुरु शिष्याचा जो व्यापकत्व आहे किंवा सद्गुरूचा जो विस्तार आहे तो आपण पुढील सेवेमध्ये सद्गुरू विस्तार या ब्रह्ममीमांसा 3 ह्या चिंतनामध्ये आपण घेणार आहोत. ह्याच्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आजची सेवा या ठिकाणी थांबेल. आणि म्हणून झालेली सेवा सर्व सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करून बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला एक पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास जय अर्चना. स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पुनी माया भागवत धर्माचे रक्षण संतानी केले तैसे जिया जिया दर्शन देवाचे दिदले आरती बाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पुरी माया आज तुझ्या